आज सर्वांना आवडेल असा चहाचा मसाला आपण बनवणार आहोत. ज्यांना चहा प्यायला खूप जास्त आवडतो अशा चहाप्रेमींसाठी आजचा हा चहा मसाला. चहा तर सर्वच बनवतात, पण पावसाळा सुरू झाला आणि थंडी वाढत गेली ना की चहा बनवण्याची थोडीशी पद्धत बदलते. म्हणजेच कुठे जायफळचा वापर होतो, कुठे आल्याचा वापर होतो, तर कुठे गवती चहाचा वापर होतो. आज सर्व मसाले मिळून आपण चहाचा एक मस्त असा मसाला तयार करणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. सर्वात आधी ना 2 चमचे वेलदोडे घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणाचं 10 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा लवंग घ्यायची आहे. वजनी प्रमाण 5 ग्रॅम इतका आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मिरे घ्यायचे आहेत. वजनी प्रमाणाचं 10 ग्रॅम आहे. त्यानंतर दालचिनी घ्यायची आहे 4 इंच. याचं वजनी प्रमाण जर बघितलं तर 10 ग्रॅम इतकं आहे. त्यानंतर 2 वेलचे घ्यायचे. हे जे मोठे वेलचे असतात ना ते घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 जायफळ घ्यायचं आहे आणि सुंठ घ्यायची आहे. आता सुंठ जर तुमच्याकडे नसेल, सुंठ पावडर असेल तर त्याचा वापरसुद्धा केला तरी चालतो. पण मसाले भाजल्यानंतरच त्याचा कसा वापर करायचा ते तुम्हाला पुढे सांगतेच. आता जायफळ आणि जी सुंठ आहे ना ती थोडीशी अशी बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे ते व्यवस्थित अशी भाजलीसुद्धा जाईल आणि दळताना म्हणजे मसाला वाटताना ती व्यवस्थित अशी वाटलीसुद्धा जाईल. तर ती व्यवस्थित आहे ना अशी फोडून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण लवंग आणि दालचिनी वापरलेली आहे. तर सर्दी खोकल्यासाठी लवंग आणि दालचिनी खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जायफळसुद्धा वापरलेलं आहे. तर जायफळ कफ किंवा ओला खोकला असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान असं ते काम करतं. त्याच्यानंतर सुंठसुद्धा खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा मसाला नक्की वापरायचा आहे. शिवाय चहात प्यायलासुद्धा खूप छान लागतो चवीला. त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की बनवून बघा. आता मसाला भाजताना तो खूप जास्त भाजायचा नाही. अगदी 5 ते 10 मिनिट म्हणजे हाताला तो गरम लागला पाहिजे इतकाच तो भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ भाजायचा नाही आहे. आता मसाला भाजतोय तोपर्यंत एक रिक्वेस्ट होती. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मलासुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे किंवा कुठे कुठे बघितले जात आहे. त्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतायत. आता मसाला भाजल्यानंतर आहे ना तो आधी पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्यानंतरच तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. मसाला गरम असतानाच जर तो बारीक केला वाटला तर तो थोडासा ओलसर होऊ शकतो आणि मग मसाला आहे ना व्यवस्थित असा टिकत नाही, म्हणजे तो लवकर खराब होतो. त्याच्यामुळे तो आधी व्यवस्थित थंडगार होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तो बारीक करून घ्यायचा आहे. आता मसाला बारीक करताना सुद्धा तो खूप जास्त बारीक करायचा नाही आहे किंवा खूप जाडही ठेवायचा नाही आहे. व्यवस्थित असा थोडासा तो जाडसर वाटून घ्यायचा आहे. अगदीच जर पावडर बनवून घेतली तुम्ही, खूप जास्त बारीक पावडर याची बनवली तर आपण जेव्हा चहामध्ये टाकतो तेव्हा चहा गाळताना तो गाळणीतून मसाला खाली येतो आणि मग तो चवीला अजिबात चांगला लागत नाही. त्याच्यामुळे मसाला वाटताना आहे ना तो थोडासा असा जाडसर वाटून घ्यायचा आहे. तरी ते बघू शकता तुम्ही, खूप जास्त जाड नाही आहे पण खूप याची बारीक पावडरसुद्धा नाही आहे. तर असाच मसाला वाटून घ्यायचा आहे. आता मसाला वाटून झाला आहे. याचा काढा कसा तयार करताना हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हा मसाला 2 ते 3 महिने व्यवस्थित राहतो, अजिबात खराब होत नाही. बिना फ्रीजचा सुद्धा हा मसाला छान राहतो. फक्त तो ठेवताना एका काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत ठेवायचा आहे. त्याला पाण्याचा थेंब किंवा पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे, तरच तो छान राहतो. जर पाणी लागलं तर मसाला लवकर खराब होतो. त्यामुळे तो ठेवताना आहे ना व्यवस्थित असा कोरड्या जागी ठेवायचा आहे. मसाला तयार झाला. आता चहा कसा बनवायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. चहा बनवण्यासाठी मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी आधी व्यवस्थित गरम होऊ द्यायचे, त्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आहे आणि साखर टाकायची आहे. तर 2 चमचे चहा पावडर आणि 4 चमचे मी साखर टाकलेली आहे. आता लगेचच याच्यामध्ये दूध टाकायची घाई करायची नाही आहे. आधी व्यवस्थित अशी ही चहा उकळून घ्यायची आहे. म्हणजे चहा पावडर याच्यामध्ये अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. त्यानंतरच दूध टाकायचं आहे. यामुळे चहा घट्टसुद्धा होतो आणि चहा चवीलासुद्धा खूप छान लागतो. त्याच्यामुळे आधी व्यवस्थित असं ही चहा पावडर पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे आणि मगच दूध टाकायचं आहे.
जर सुरुवातीलाच दूध टाकलं तर तो चहा चवीला चांगला नाही लागत. त्याच्यामुळे चहा बनवत असताना सुरुवातीला आधी चहा पावडर पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि त्याच्यानंतरच दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यानंतर चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे. चहाला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपण मसाला टाकू. मसाला टाकायची इथे अजिबात घाई करायची नाही. चहा मस्त आधी उकळून घ्यायचा आहे. चहा छान उकळला गेला तर तो चवीला सुद्धा खूप छान लागतो. त्याच्यामुळे चहा करत असताना तो व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय चहा मस्त असा उकळला गेलेला आहे. त्याचा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता याच्यामध्ये ना पाऊण चमचा इतका मसाला मी टाकते आहे. मसाला टाकायचा आहे. अगदी मिनिटभर चहा उकळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. सर्वात शेवटी मसाला टाकायचा आहे. सुरुवातीला मसाला टाकायचा नाही आहे. यामुळे ना चहाची चव खूप जास्त छान लागते. आता इथे आपला चहा तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने चहा बनवून घ्यायचा आहे. प्रत्येकाची पद्धत चहा बनवायची वेगळी असते. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना दुधाचं, पाण्याचं आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता चहा तयार झाला. काढा कसा बनवायचा ते बघू. पाणी घ्यायचं आहे 1 ग्लास. त्याच्यामध्ये पाऊण चमचानं हा मसाला टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2-4 तुळशीची पानं टाकायची आहे. ते व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहे. ते सर्व व्यवस्थित उकळलं की काढा तयार आहे. तो गरम असताना, कोमट असतानाच पिऊन घ्यायचा आहे. तर काढासुद्धा या मसाल्याचा होतो आणि चहासुद्धा तुम्ही इथे बघू शकतायत किती छान दिसतोय. मस्त असा मसालेदार चहा इथे तयार झालेला आहे. अगदी घरभर मसाल्याचा सुगंध येतोय. खूप छान असा हा मसाला होतो. तर कसा वाटला आजचा हा चहाचा मसाला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.